भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुवर्णयुग आज संपलंय. आपल्या जादुई स्वरांनी जगाला भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येतंय. गेल्या 8 दशकांपासून त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये आपला ठसा उमटवलाय. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून त्यांनी गायला सुरुवात केली. सांगली येथे त्यांचा जन्म झाला आणि 1943 मध्ये माझा बाळ या मराठी चित्रपटातील चला चला नवबाला या गाण्याने त्यांनी आपल्या पार्श्वगायनाची सुरुवात केली. तर 1948 मध्ये आलेल्या चुनरिया चित्रपटातील सावन आया या गाण्याद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून पहिलं पाऊल ठेवलं. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासामध्ये त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ आणि गुजरातीसह 20 पेक्षा अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी गायली आहेत. या अफाट योगदानासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्यांमध्ये गायिका म्हणून त्यांची नोंद झालेली आहे. त्यांनी केवळ एकाच प्रकारची गाणी गायली नाहीत, तर पॉप, कॅबेरे, रॉक अँड रोल, गझल, शास्त्रीय संगीत, भावगीत, भजन, रवींद्र संगीत, लोकगीत असं संगीताचे विविध प्रकार अतिशय ताकदीने हाताळले. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ओ.पी. नय्यर, आर.डी. बर्मन तसंच ए.आर. रहमान, बप्पी लेहरी, इलियाराजा यांच्यासोबत त्यांनी सुपरहिट गाणी दिली. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया है तुमने जो दिल को, रंगीला रे, अभी ना जाओ छोडकर ही त्यांची काही महत्वाची गाणी आहेत. तर उमराव जान मधील इन आंखों की मस्ती या गझल गायनासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालाय. 2000 मध्ये सरकारतर्फे त्यांना सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 2008 मध्ये त्यांना भारतीय दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र भूषण, पश्चिम बंगालचा बंगविभूषण या पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले. थोडक्यात सांगायचं तर एका छोट्याशा रेकॉर्डिंग स्टुडिओमधून सुरू झालेला आशा भोसले यांचा प्रवास त्यांच्या अथक परिश्रमाने, नवनवीन प्रयोग करण्याच्या धाडसाने आणि जादुई आवाजाने भारतीय संगीतातील एक सुवर्णयुग आणि चिरतरुण परंपरेचा साक्षीदार ठरलाय. महान गायिका आशा भोसले यांना अभ्यास लक्ष परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.